नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. के बेस्ट एज्युकेशन 777 या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भारतातील प्रथम घटना ज्या सर्व परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती शिकणार आहोत. करंट अफेअर्स इन मराठी. बघूयात. वारंवार जे परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रथम घटना आहेत त्या प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीनं आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. टॉप 10 चालू घडामोडी विषयक या घटना आपण आज प्रत्येक परीक्षा IBPS, MPSC, PSI, STI, SO, प्रीलिम्स, मेन्स असेल, आपण पाहतो की प्रथम घटना भारतातल्या खूप महत्वपूर्ण आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये वारंवार ह्या प्रश्नाचा उल्लेख आपण पाहतो. तर आपण थोडक्यात 10 प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील प्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर भारतातली पहिली AI ज्यालाच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल हे स्थापन झालेले आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन नंबर 1 मध्य प्रदेश, 2 गुजरात, नंबर 3 राजस्थान आणि नंबर 4 केरळ. तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. तर भारतातली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी शाळा आहे ती केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर देशातलं पहिलं दिव्यांग क्रीडा केंद्र स्पोर्ट्स सेंटर दिव्यांगासाठी कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलेलं आहे? दिल्ली सरकार? नो. महाराष्ट्रामध्ये पण नाहीये. थर्ड नंबर मध्य प्रदेश आहे, जे की योग्य उत्तर या प्रश्नाचं आहे. मध्य प्रदेश या राज्यामध्ये पहिलं दिव्यांग क्रीडा केंद्र हे स्थापन झालेलं आहे. तिसरा प्रश्न आपण बघूयात की भारतातला पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या शहरामध्ये आहे? तर भारतातला पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन नंबर 1 पुणे, ऑप्शन नंबर 2 नाशिक, ऑप्शन नंबर 3 मुंबई आणि ऑप्शन नंबर 4 ठाणे. तर याचं योग्य उत्तर पाहूयात मित्रांनो, मुंबई. महाराष्ट्रामध्ये मुंबई या शहरामध्ये अंडर वॉटर बोगदा जे आहे, पहिला पाण्याखालील बोगदा स्थापन करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सध्या चर्चेमधला विषय आहे समान नागरी संहिता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयक आपण वाचलेलंच आहे. तर समान नागरी संहिता हे स्वीकारणारं पहिलं राज्य जर कोणतं असेल भारतातील, तर उत्तर प्रदेश नाहीये. नंबर 2 केरळ नाहीये. नंबर 3 नागालँड सुद्धा चुकीचं उत्तर आहे. आणि नंबर 4 उत्तराखंड या राज्याने समान नागरी संहिता हे स्वीकारलेलं आहे आणि हे भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड जे भारतीय राज्यघटनेच्या 44 कलम नुसार जे कायदा तयार करण्यात आलेले आहे, जी संहिता तयार करण्यात आलेली आहे, ते स्वीकारणारं पहिलं राज्य म्हणजेच उत्तराखंड आहे. त्यानंतर पाहूयात, हर घर जल असलेले राज्य कोणते आहे? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हर घर जल म्हणून कोणत्या राज्याला ओळखण्यात येते? तर साहजिकच आहे मित्रांनो, आपण गोवा या राज्याला हर घर जल राज्य म्हणून ओळखतो. त्यानंतरचा प्रश्न, पहिले ट्रान्सजेंडर वकील कोणत्या राज्यातील आहेत? तर नुकतेच पहिले ट्रान्सजेंडर वकील जे आहे ते केरळ या राज्यामधील आहेत. त्यानंतर आपण पाहूया, पहिली पाण्याखालील मेट्रो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. पहिली अंडर वॉटर मेट्रो हे आपण बघूयात, ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 गुजरात, ऑप्शन नंबर 3 नागालँड आणि ऑप्शन नंबर 4 आहे केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर केरळ हे आहे. पहिली पाण्याखालील अंडर वॉटर मेट्रो हे केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आणि केरळ राज्यामध्ये जे की कोची शहरामध्ये अंडर वॉटर मेट्रो फर्स्ट स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात, पहिले सौर शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? पहिले सौर शहर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 3 कर्नाटक आणि ऑप्शन नंबर 4 दिल्ली. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश. पहिले सौर शहर हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर ते कोणत्या
कोणतं शहर म्हणून ओळखलं जातं? मध्य प्रदेशमध्ये कोणत्या शहरामध्ये सौर शहर आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे सांची. सौर शहर एस फॉर सोलार, ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकता सांची हे त्याचे योग्य उत्तर आहे. पहिले सोलार सिटी सांची. त्यानंतर आपण बघूया, नुकतंच आरोग्य हक्क विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. तर ते आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? नंबर 1 बिहार, नंबर 2 ओडिशा, नंबर 3 कर्नाटक आणि नंबर 4 राजस्थान. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो राजस्थान आहे. राजस्थान या राज्याने नुकतेच आरोग्य विधेयक मंजूर करून पहिलं राज्य म्हणून पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहूयात. पहिले महिला पोलीस ठाणे कोठे आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? तर आपण कोठे आहे हे अगोदर बघूयात. ऑप्शन नंबर 1 मुंबई, 2 सांची, नंबर 3 दिल्ली, नंबर 4 कारगिल. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कारगिल. कारगिल येथे भारतातलं पहिलं महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात आलेलं, जिथे पूर्णपणे महिला कार्यरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कारगिल हे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात येतं? तर ते कारगिल हे लडाख या केंद्रशासित प्रदेशात येतं. अशा प्रकारे आपण टॉप 10 चालू घडामोडी बघितलेल्या आहेत, प्रश्न बघितलेले आहेत. तर तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने. हे आवडले असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.